आता एका ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. राज्यातील परिवहन महामंडळाच्या सर्व 271 आगारातील चालक वाहक विश्रांतीगृह आता अत्याधुनिक आणि वातानुकूलित करण्यात येणार आहे. तसंच सार्वजनिक खासगी सहभाग तत्वावर या आगारांचा विकास करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनानं घेतला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत दिली. नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरातील नाग नदी, पिवळी नदी आणि पोहरा नदी या तीनही नद्यांच्या पावसाळापूर्व स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. महापौर नीता ठाकरे यांच्या उपस्थितीत नाग नदीची तर स्थायी समिती सभापती शिवानी दाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत पोहरा नदी इथून स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली. राष्ट्रीय लाईनमन दिनाच्या निमित्तानं महावितरण नागपूरच्या महाल विभागात वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या दीपाली खोब्रागडे यांची 7 मार्च रोजी नवी दिल्ली इथं होणाऱ्या विशेष समारंभात राष्ट्रीय स्तरावर गौरवासाठी निवड झाली आहे. विशेष म्हणजे या प्रतिष्ठित सन्मानासाठी महाराष्ट्रातून निवड झालेल्या 4 कर्मचाऱ्यांमधल्या त्या एकमेव महिला कर्मचारी आहे. जागतिक महिला दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेद्वारे 8 मार्च रोजी धंतोली इथल्या यशवंत स्टेडियम इथं पिंक मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलंय. महिलांच्या आरोग्य, आत्मविश्वास आणि सशक्तीकरणाचा संदेश देणाऱ्या या मॅरेथॉनमध्ये सहभागी महिलांसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे. महापौर नीता ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या स्पर्धेत 16 वर्षांखालील महिलांसाठी 3 किलोमीटर, सर्वसामान्य गटासाठी 5 किलोमीटर आणि विशेष 2 किलोमीटर पिंक रन असे 3 गट असणार आहे. स्पर्धेची नोंदणी मनपाच्या संकेतस्थळावरील ऑनलाईन लिंकद्वारे करता येणार आहे. पश्चिम आशियाई तणावामुळे भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला. देशांतर्गत शेअर बाजारातील गोंधळादरम्यान आज रुपया देखील विक्रमी नीचांकी पातळीवर घसरला आहे. आज व्यवहाराच्या सुरुवातीला डॉलरच्या तुलनेत रुपया 55 पैशांनी घसरला आणि पहिल्यांदाच 92 रुपयांच्या खाली आला. नंतर त्याची स्थिती थोडी सुधारली. दुपारी 12 वाजता डॉलरच्या मागणीत किंचित घट झाल्यामुळे भारतीय चलन 77 पैशांनी घसरून 92 रुपये 25 पैसे प्रति डॉलरवर व्यवहार करत होतं. वाशिम जिल्ह्यात देशातील चिया उत्पादनाचा हब झाला असून या अनुषंगानं जिल्ह्यातील उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त बाजारपेठ मिळावी यासाठी जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी कार्यालय वाशिम आणि आत्मा यांच्या संयुक्त विद्यमानं आज चिया खरेदीदार आणि विक्रेता यांचं संमेलन दिवंगत बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण केंद्रात आयोजित करण्यात आलं. या संमेलनाचं उद्घाटन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते करण्यात आलं. संमेलनामध्ये राज्यातील 30 खरेदीदार आणि जिल्ह्यातील शेकडो चिया विक्रेते यांची उपस्थिती होती. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 ऐकता येईल. नमस्कार.